आज आहे 3 जून 2025 आणि मी आलो आहे माझ्या सेलू तालुक्यामध्ये आमच्या मामाच्या गावी आणि मामाच्या शेतीमध्ये. आणि आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, 2020ला आलो होतो त्यावेळेस नेमकी मामा आमचे लिंबू लावू लागले. तर त्यावेळेस आलो तर हे बघा 5 वर्षामध्ये फळं निघाले. तर मी आता विचारलं तर किती एकर आहे, तर 5 एकर आहे. तर ते म्हणले, मी विचारलं मग किती पैसे होते दरवर्षी, तर त्यांनी सांगितलं कधी 11 लाख होते, कधी 9 लाख होते, कधी 12 लाख होते, असं त्यांनी उत्पादन सांगितलं. तर या ठिकाणून मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 6 तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामं करून घ्या. राज्यामध्ये 7, 8, 9, 10 त्या दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत काय करा, ही 7, 8, 9चा पाऊस पडल्याच्या नंतर 11, 12 आणि 13 3 दिवस उघड राहणार आहे. पण राज्यामध्ये मात्र 13 जूनपासून ते 17 जून मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी अतिवृष्टी देखील होईल, काही ठिकाणी पूर देखील परिस्थिती राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे 13 जून ते 17 जूनच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. म्हणून जर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, ज्यांची शेतीची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा, ह्या म्हणजे आणखी 6 तारखेपर्यंत करून घ्या. ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतः घेऊ शकता. आणि खास करून या ठिकाणी आल्याच्या नंतर म्हणलं, या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 2019-20ला ही बाग लावली होती. आणि या ठिकाणी आता म्हणजे या 25ला आल्याच्या नंतर पाहू शकता एवढ्याले लिंबुनीचे झाड आहे. आणि या ठिकाणी खास करून अंदाज दिलेला आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मी म्हणलं होतं ना 31 पासून ते 6 जून पर्यंत असं वारं सुटणार आहे. तर हे वारं सुटलं पाहू शकता.